धुळे तालुक्यातील लामकाणी येथे छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले। धुळे ग्रामीण तहसीलदार कार्यालय आणि महसूल मंडळ अधिकारी कार्यालय लामकाणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला। या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे उपस्थित होत्या। तसेच धुळे ग्रामीणचे तहसीलदार अरुण शेवाळे, नायब तहसीलदार देवेंद्र येवले, रवींद्र मगर, तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी हर्षा महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य BC महाले, तुषार महाले, माजी उपसरपंच बाजीराव महाले, किशोर चौधरी, नरहर येवले, सैताळे येथील माजी सरपंच बापू पाटील, चिंचवारचे सरपंच रहीम पटेल, रामी येथील माजी सरपंच दिलीप गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले। त्यामध्ये दुय्यम शिधापत्रिका, आदिवास प्रमाणपत्र, जिवंत सातबारा दुरुस्ती, डिजिटल 8 उतारे, विशेष सहाय्य योजना, नावात दुरुस्ती, वारस नोंदी तसेच भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 करण्यासंदर्भातील दाखल्यांचा समावेश होता। या समाधान शिबिरामुळे परिसरातील नागरिकांची अनेक प्रलंबित कामे एकाच ठिकाणी मार्गी लागली। नागरिकांनी ही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला। या अभियानांतर्गत झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार देवेंद्र येवले यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाकळे यांनी केले। यावेळी मंडळ अधिकारी दिलीप चौधरी, ग्राम महसूल अधिकारी राहुल सोनोने, अंकुश भैरट, विशाल कदम, भूषण चौधरी, कृष्णा पवार, भाग्यश्री बोरसे तसेच महसूल सेवक नरेश माळी, राधिका वाडिले, उषा कर्वे, धनश्री बागुल उपस्थित होते। तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर B.I. चव्हाण, डॉक्टर B.Z. ठाकूर, परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लामकाणीसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात या समाधान शिबिरात सहभाग घेतला। महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या दरात उपलब्ध झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील परसुळे येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला। शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचा अभिमान या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ कोकिळा मोहन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गावातील सुपुत्र सेवानिवृत्त शिक्षक वासू आप्पा पाटील, VG पाटील, कर्ले येथील सेवानिवृत्त लिपिक RK पाटील तसेच भाजप तालुका युवा मोर्चा अध्यक्ष इंजिनियर विष्णू पाटील यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावातील माध्यमिक शिक्षक मोहन पाटील यांनी केले। विद्यार्थ्यांनी नृत्य, गीते, नाटिका आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणातून आपले कलागुण सादर केले। लहान मुलांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दरम्यान फेब्रुवारी महिन्यात समाज प्रबोधनासाठी आयोजित करण्यात आलेल्या पवन दवंडे यांच्या कार्यक्रमातून उरलेल्या देणगी रकमेचा विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपयोग करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे। परसुळे गावातील ग्रामस्थ तसेच सुनील दासभाऊ पाटील यांच्या सौजन्याने जमा झालेल्या देणगीतून नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेतला। जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वाणी मॅडम आणि उपशिक्षिका माळी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली। त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी रंगमंचावर उत्कृष्ट सादरीकरण केले। या दोनही शिक्षकांचे परसुळे ग्रामस्थांनी विशेष आभार मानले। गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे शाळेचा विकास आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असा उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच TDS, pH मेंटेन, RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा। स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत 14 तास उपलब्ध।
6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, फोम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध. आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल. एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेल जवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर. संपर्क 86 25 97 09 48.